Good morning student. Once again welcome to the class. Last period we have started chapter number 15 into the future. हा लेसन आपण स्टार्ट केलेला होता. into the future याचा मीनिंग होतं की भविष्यामध्ये, आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी ही याची थीम आहे. आपण बघितलं की हा जो चॅप्टर आहे तो एक रोल चॅप्टर आहे, म्हणजे नाटकाप्रमाणे हा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये 3 कॅरेक्टर्स दिलेले आहे, वाष्टी, कुनो अँड नरेटर. तर वाष्टी ही मिडल एज वुमन आहे आणि कुनो हा तिचा मुलगा आहे. तर हे जे 3 कॅरेक्टर्स आहे ते आपल्याला या लेसनमध्ये दिलेले आहे. तर एक षटकोनी आकाराची ज्याचा आकार पोड, मधमाशांचा पोडासारखा अशी रूम होती, आणि त्या रूमला एक वॉल होता, म्हणजे भिंत होती, ती जी स्क्रीन होती त्यांची भिंत. आणि एक वाष्टी नावाची जी वुमन होती ती रूमच्या मध्ये आर्म चेअर मीन्स आराम खुर्चीवर बसलेली होती म्युझिक ऐकत. आणि तिथे तिच्याच बाजूला एक छोटीशी रूम होती. त्या रूममध्ये खूप सारे असे रिमोट कंट्रोल होते, आणि त्या रिमोट कंट्रोलच्या सभोवताल काही स्विचेस होते आणि बटनसुद्धा होते, आणि बाकीची जी काही रूम होती ती रिकामी होती. तर नरेटरने आपल्याला सांगितलं आहे की आजपासून हजारो वर्षापर्यंत आपल्याला एक इमॅजिन करायचं आहे की आज आपण हजारो वर्षापूर्वी आपण गेलेलो आहोत, आणि या हजारो वर्षापूर्वीचं जे काही लाईफ आहे, जीवन आहे, ते टेक्नॉलॉजीवर आधारलेलं आहे. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही मशीनवर आधारलेली होती. मशीनच सर्व काही, ज्या काही गोष्टी करेल ती मशीनच करेल. म्हणजे इट इज इसेन्शियल ऑल मेकॅनिकल, ते सर्व पूर्ण यांत्रिकीकरण होते. आणि जे पीपल आहे त्यांचं एक प्रत्येकाचं प्रायव्हेट शेल असेल, प्रायव्हेट कवच असेल, आणि त्यांना जेव्हा वाटेल तेव्हाच ते एकमेकांशी बोलेल, अन्यथा गरज नसेल तर ते एकमेकांना बघणारसुद्धा नाही किंवा एकमेकांशी बोलणारसुद्धा नाही. तर अशा प्रकारे नरेटरनी सांगितलेलं आहे. तर वाष्टी ही म्युझिक ऐकत असते आणि तिला तेवढ्यात इलेक्ट्रिक बिलचा आवाज येतो, आणि ती बघते तर तिचा मुलगा त्या इलेक्ट्रिक बेल ही वाजवत असते. आणि त्या वाष्टीच्या कुणो नावाचा जो मुलगा असतो तिला काहीतरी काही स्पेशल असं सांगायचं असतं. तर इथपर्यंत आपण तिला हा फर्स्ट पिरियड आणि फर्स्ट पार्ट जो होता तो बघितलेला होता. तर वाष्टी ही काय करते, कुणोला म्हणते की तुला जे काही सांगायचं असेल ते 5 मिनिटाच्या आतमध्ये मला सांग, कारण मी खूप बिझी आहे. तर कुणो म्हणतो की आय हॅव कॉल यू बिफोर मदर, बट यू वेअर ऑलवेज बिझी ऑर आयसोलेटेड. आय हॅव समथिंग पार्टिक्युलर टू से. तर मी याआधी तुला कॉल केलेला होता आई, परंतु तू तुझ्या कामामध्ये इतकी बिझी असते, व्यस्त असते, आणि स्वतःला इतरांपासून तू खूप दूर ठेवते. त्यामुळे मला तुला आता काहीतरी स्पेशल सांगायचं आहे, असं कुणो म्हणतो. वाष्टी सेड, व्हॉट इज इट डिअरेस्ट बॉय. ते काय आहे, काय सांगायचं आहे तुला, बी क्विक, लवकर सांग. व्हाय कुड यू नॉट सेंड इट बाय पोस्ट. तू मला पोस्टद्वारे का बरं नाही सेंड केलं. कुनो सेड, बिकॉज आय प्रिफर सेईंग सच अ थिंग आय वॉन्ट. मला तुला अशी काही गोष्ट सांगायची आहे, जी गोष्ट मला पाहिजे आहे ती गोष्ट मला तुला सांगायची आहे. वाष्टी सेड, वेल, ठीक आहे. कुनो सेड, आय वॉन्ट यू टू कम अँड सी मी. मला तू माझ्याजवळ यावं आणि स्वतः तू मला बघावं असं मला पाहिजे आहे. म्हणजे तू प्रत्यक्ष मला भेटावं, प्रत्यक्ष मला माझ्याजवळ यावं आणि मला पाहावं, असं कुणोची इच्छा आहे. नरेटर सेड, वाष्टी वॉचेस हिज फेस इन ॲस्ट्रोनिशमेंट मीन्स आश्चर्याने, ॲज इफ ही हॅज सेड समथिंग घॉस्टली मीन्स भयानक. तर वाष्टी तिच्या मुलाच्या चेहऱ्याकडे अगदी आश्चर्याने बघते, आणि तिला वाटते की याला काहीतरी भयानक असं काहीतरी याच्यासोबत घडलेलं आहे, आणि त्याला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे. वाष्टी सेड, बट आय कॅन सी यू, व्हॉट मोर डू यू वॉन्ट. मी तर तुला बघत आहे, परंतु याच्यानंतर तुला आणखी काय पाहिजे नाही का. म्हणजे मी तुला बघत आहे, आणि व्हॉट मोर डू यू वॉन्ट, या व्यतिरिक्त तुला काही पाहिजे आहे का. कुनो सेड, आय वॉन्ट टू सी यू नॉट थ्रू द मशीन. आय वॉन्ट टू स्पीक टू यू नॉट थ्रू द wearisome मशीन मीन्स wearisome मीन्स कंटाळवाणं. तर मला
मला म्हणजे मी तुला मशीनद्वारे बघू शकतो आणि मशीनद्वारे त्या कंटाळवाण्या मशीनद्वारे मी तुला ऐकू शकतो, परंतु याच्यानंतर मला त्या मशीनमधून तू मला पाहावं आणि माझ्याशी त्या मशीनद्वारे त्या कंटाळवाण्या मशीनद्वारे माझ्याशी बोलावं, हे मला याच्यानंतर पाहिजे नाही आहे. वॉष्टी सेड वॅग्यू शॉक. ती अस्पष्टपणे शांत झाली आणि तिला शॉक बसला, म्हणजे अस्पष्टपणे ती एकदम स्तब्ध झाली. ती ओ हुश, यू मस्ट से एनिथिंग अगेन्स्ट द मशीन. म्हणजे माझ्या मशीनच्या विरुद्ध तू म्हणजे काही बोलायचं नाही अशी ती म्हणाली. यू मस्ट से एनिथिंग अगेन्स्ट द मशीन म्हणजे माझ्या मशीनच्या विरुद्ध किंवा माझ्या मशीनच्या बद्दल तू काही बोलू नकोस. हे जे हार्डवर्ड्स आहेत ते वन टाइम तुम्हाला SW मध्ये करायचं आहे. नेक्स्ट आहे कुनो सेड व्हाय नॉट. का बरं नाही. वॉष्टी सेड वन मस्ट. एक नाही, एकदा पण नाही. कुनो सेड यू टॉक ॲज इफ अ गॉड हॅड मेड द मशीन. तू मला बोलली होती की हे जे काही मशीन बनवले आहे ते गॉडने बनवले आहे. मेन मेड इट, डू नॉट फॉरगेट दॅट. परंतु तू हे विसरू नको की ह्या ज्या मशीन बनवल्या आहेत त्या माणसाने बनवलेले आहे. ग्रेट मॅन बट नथन लेस. माणसे खूप ग्रेट आहेत, खूप छान आहेत. द मशीन इज मच बट इट इज नॉट एव्हरीथिंग. मशीन पुष्कळ आहे, परंतु या ज्या मशीन आहेत त्या सगळीकडेच नाही आहे. आय सी समथिंग लाईक यू इन धिस प्लेट बट आय डू नॉट सी यू. तर प्लेट मीन्स काय होतं, डिजिटल स्क्रीन. तर मी तुला या डिजिटल स्क्रीनवर बघू शकते, परंतु याच्यानंतर मला तुला त्या डिजिटल स्क्रीनवर सुद्धा पाहायचं नाही आहे. आय हिअर समथिंग लाईक यू थ्रू दिस टेलिफोन बट आय डू नॉट हिअर यू. मी तुला टेलिफोनद्वारे काही गोष्टीसुद्धा सांगितल्या आहे, परंतु याच्यानंतर मला त्यासुद्धा तुला टेलिफोनद्वारे सांगायच्या नाही आहे. दॅट इज वाय. त्याचं कारण आय वॉन्ट टू कम. कारण तू मला हवी आहेस आणि तू माझ्याजवळ आली पाहिजे, म्हणून मला त्या डिजिटल स्क्रीनवर तुला पाहायचं नाही किंवा टेलिफोनद्वारे तुझ्याशी मला बोलायचं नाही आहे. पे मी अ व्हिजिट सो दॅट वी कॅन मीट फेस टू फेस अँड टॉक अबाउट द होप्स दॅट आर इन माय माइंड. माझ्या मनात आहे की तू मला प्रत्यक्ष एकदम फेस टू फेस भेटावं आणि माझ्याशी बोलावं, अशी माझी इच्छा आहे. ती जी इच्छा आहे ती माझ्या मनामध्ये आहे. वॉष्टी सेड बट आय हार्डली हॅव द टाईम टू स्पेअर फॉर अ व्हिजिट. परंतु माझ्याकडे टाईम नाही आहे. जो काही टाईम आहे तो क्वचितच आहे आणि तुला भेटण्यासाठी मला टाईम काढावा लागेल. कुनो सेड द एअरशिप बेअरली टेक्स 2 days टू फ्लाय बिटवीन यू अँड मी. एअरशिप मीन्स काय होते, ॲन एअरक्राफ्ट विदाउट विंग्स दॅट इज फिल्ड विथ गॅस अँड हॅज ॲन इंजिन. तर एअरशिपचा अर्थ होतो की ज्या एअरशिपला पंख नसते आणि तो इंजिनच्या साहाय्याने वापरला जातो, असं ते विमान असते, त्याला एअरशिप म्हटलं जाते. तर आपण एअरशिपमध्ये 2 दिवसासाठी फक्त दोघेच जण, तू आणि मी, आपण 2 दिवसासाठी एअरशिपमध्ये फिरूया. वॉष्टी सेड आय डिसलाईक एअरशिप. मला एअरशिप आवडत नाही. कुनो सेड व्हाय. का बरं नाही. वॉष्टी सेड आय डिसलाईक सीइंग द हॉरिबल ब्राउन अर्थ, द सी अँड द स्टार व्हेन इट इज डार्क. आय गेट नो आयडियाज अँड इन ॲन एअरशिप. तर वॉष्टी म्हणते, तिची आई त्याला कुनोला म्हणते की मला वरून जर आपण बघितलं की पृथ्वी इतकी हॉरिबल दिसते, खूप भयानक अशी ब्राऊन कलरची ती अर्थ दिसते आणि ती ब्राऊन कलरची हॉरिबल अर्थ मला बघायची नाही आहे किंवा तिथला जो सी आहे, समुद्र आहे, तो सुद्धा मला बघायचा नाही आहे. अँड द स्टार अगेन. आणि स्टारसुद्धा मला बघायच्या नाही कारण तिथे खूप काळोख आहे, खूप डार्क आहे. आय गेट नो आयडिया इन एअरशिप. आणि एअरशिपची मला आणखी काही आयडिया नाही आहे. कुनो सेड आय डू नॉट गेट देम एनीवेअर एल्स. मला या व्यतिरिक्त दुसरे कुठेही तुला भेटायचं नाही आहे. वॉष्टी सेड व्हॉट काइंड ऑफ आयडियाज कॅन द एअरशिप गिव्ह यू. तुला या एअरशिपची आयडिया कोणी दिली, म्हणजे तुझ्या मनात या एअरशिपचा विचार कसा आला. कुनो सेड डू यू नॉट नो
4 बिग स्टार दॅट फॉर्म ॲन ऑब्लॉग. ऑब्लॉग मीन्स काय होते, आयताकृती. तर तुला माहीत नाही आहे की जे 4 बिग स्टार आहे, जे 4 मोठे स्टार आहे, त्या मोठ्या स्टारने मिळून एक ऑब्लॉग बनलेला आहे, म्हणजे एक आयताकृती बनलेली आहे. अँड 3 स्टार क्लोज टुगेदर इन द मिडल ऑफ द ऑब्लॉग. आणि जे 3 स्टार आहे ते ऑब्लॉगच्या मध्ये एकदम क्लोज एकत्र आलेले आहे. अँड हँगिंग फ्रॉम दिस स्टार 3 अदर स्टार. आणि आणखी काही जे 3 स्टार आहे ते हँगिंग करून ठेवलेले आहे. वाष्टी सेड, नो आय डू नॉट. नो नाही, मला हे माहीत नाही. आय डिसलाईक द स्टार. मला स्टारसुद्धा आवडत नाही. बट डिड दे गिव्ह यू ॲन आयडिया. परंतु तुला ही जी आयडिया आलेली आहे ती कशी आलेली आहे. हाऊ इंटरेस्टिंग. ती खूप इंटरेस्टिंग आहे. टेल मी. मला ती सांग. कुनो सेड, आय हॅड ॲन आयडिया दॅट दे वेअर लाईक अ मॅन. मला ही जी आयडिया आली आहे ती त्या माणसावरून आलेली आहे. द 4 बिग स्टार आर द मॅन्स शोल्डर अँड हिज नी. जे 4 बिग स्टार होते, मोठे स्टार होते 4, ते माणसाच्या शोल्डर आणि नीला लागलेले होते. द 3 स्टार इन द मिडल आर लाईक द बेल्ट्स दॅट मेन ओवर वन्स. आणि त्या माणसाने जो कमरेला पट्टा बांधलेला होता त्या पट्ट्याच्या मध्ये सुद्धा 3 जे स्टार आहे ते लावलेले होते. अँड द 3 स्टार हँगिंग आर लाईक अ सॉर्ड. आणि आणखी जे 3 जे स्टार होते ते त्याच्या सॉर्ड मीन्स तलवारीला लागलेले होते किंवा लटकलेले होते. वाष्टी सेड, व्हेअर डिड यू सी देम फ्रॉम. तू हे सर्व कुठे बघितलं आहे. आय होप यू डिड नॉट स्टेप आउट. हे बघून तू मला आशा आहे की हे बघून तू काही पुढे पाऊल तर उचलले नाही ना. कुनो सेड, इन द एअरशिप. मी ते एअरशिपमध्ये बघितले आहे. अँड द ट्रूथ इज दॅट आय वॉन्ट टू सी देन दिस स्टार अगेन. आणि हे सत्य आहे आणि मला ते परत 3 जे स्टार होते ते मला एअरशिपमध्ये दिसले आहे. अँड दे आर क्युरियस स्टार. ते खूप उत्सुक असे स्टार होते. आय वॉन्ट टू सी देम नॉट फ्रॉम द एअरशिप. आणि नंतर मला ते जे स्टार होते ते मला एअरशिपमध्ये दिसले नाही. बट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. परंतु ते मला पृथ्वीच्या पृष्ठभागावर, सरफेस मीन्स पृष्ठभाग, पृथ्वीच्या पृष्ठभागावर ते दिसले होते. ॲज अवर ॲन्सेस्टर. ॲन्सेस्टर मीन्स पूर्वजर. अँड अवर ॲन्सेस्टर डीड थाउजंड्स ऑफ इयर ॲगो. आणि आपले जे पूर्वज आहे, जे थाउजंड्स इयर ॲगो म्हणजे हजारो वर्षापूर्वी जे आपले पूर्वज होते ते पृथ्वीवर होते. अँड आय वॉन्ट टू विजिट द सरफेस ऑफ द अर्थ. आणि त्यामुळे मला पृथ्वीच्या सरफेस भागावर काय करायची आहे, व्हिजिट द्यायची आहे. मला पृथ्वीचा सरफेस पृष्ठभाग जो आहे तो पाहायचा आहे. वाष्टी इज शॉक अगेन. आणि वाष्टी हे सर्व ऐकून परत शॉक होते तिला. ती परत तिला शॉक बसते. अशा प्रकारे हा जो पार्ट, या लेसनचा सेकंड पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. आणि राहिलेला जो फर्दर पार्ट आहे तो आपण नेक्स्ट पिरियडमध्ये घेऊया. तर क्वेश्चन सी मधले फर्स्ट आणि सेकंड 2 क्वेश्चन घेतले होते आपण. आता 3rd आणि 4 नंबरचा क्वेश्चन आपल्याला घ्यायचा आहे. 3rd आहे, व्हाय डज कुनो वॉन्ट वाष्टी टू व्हिजिट हिम. तर कुनोला का बरं वाटते की वाष्टी तिला भेटली पाहिजे. कुनो वॉन्ट्स वाष्टी टू व्हिजिट हिम सो दॅट ही कॅन सी हर फेस टू फेस अँड टॉक अबाउट द होप्स इन हिज माइंड. आणि या क्वेश्चनचा आन्सर परत तुम्हाला 2 टाइम्स लिहायचा आहे, डब्ल्यू. 4 नंबर आहे, व्हॉट डज कुनो टेल वाष्टी अबाउट द स्टार. तर कुनोने वाष्टीला त्या स्टारबद्दल काय सांगितलं. आन्सर आहे, कुनो टेल्स वाष्टी दॅट ही सीज 4 बिग स्टार दॅट फॉर्म an oblong and 3 star close together in the middle of the oblong and hanging from these stars 3 other star. He explained then, मग त्याने एक्सप्लेन केलं कशा प्रकारे बघा. He thinks that the star are like a man. The 4 big star are the man's shoulder and his knees. The 3 star in the middle are like the belts that men wear over ones and the star hanging are like a sword. तर अशा प्रकारे कुनोनी वाष्टीला त्या स्टारबद्दल सांगितलं आहे. आणि या क्वेश्चनचा आन्सर परत 1 टाइम HW मध्ये लिहायचा आहे. नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेले जे क्वेश्चन आहे ते घ्यायचे आपल्याला.